आता सध्या आपल्यासोबत अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत बोलण्यासाठी। अतुलजी, आपण बघितलंय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, त्याच्यानंतर आता त्याच्या आईवडिलांनी कोर्टात धाव घेतल्यावर जी चौकशी समिती नेमली त्यांनी अहवालात म्हटलेलं आहे की 5 पोलीस जबाबदार आहेत, पोलिसांनी वापरलेलं बळ अनावश्यक ठरलंय। नाही, स्पष्टपणे याच्यामध्ये ज्या शंका उपस्थित झालेल्या होत्या त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे की त्या शाळेमध्ये असे अन्याय अत्याचार प्रचंड झालेले आहेत। ते शाळेचे जे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांना एका दिवसामध्ये बेल मिळाली, एवढं मोठं कांड झालेलं असताना अजून त्यांची इब्रत वाचवण्यासाठी त्यांनी जे काही पाप केलंय, जे काही कांड केलेलं आहे, लहान लहान मुलींच्या इब्रतीवर मनावर जे ओरखडे ओढलेले आहेत त्याच्यातून वाचवण्यासाठी तो एन्काउंटर झालेला, अशा शंका कुशंका अनेक लोकांनी त्याच्यामध्ये व्यक्त केल्या। त्याच्यामध्ये डीजी पासून लोक इन्व्हॉल्ड आहेत, अशा पद्धतीच्या सुद्धा ऑब्जेक्शन्स आणि शंका ज्या आहेत त्या उपस्थित झालेल्या आहेत। ते अतिशय गंभीर आहे। म्हणजे महाराष्ट्राला जितकं गड्ड्यामध्ये घालता येईल तितकं गड्ड्यामध्ये घालण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे। आणि आता याच्यामध्ये अहवाल दिल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी झाली पाहिजे। जे पोलीस अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते, म्हणजे ज्यांनी हे करायला लावला एन्काउंटर, पासून सगळे लोक जे आहे याच्यामध्ये इंडॅक्ट झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे। बर अतुलजी, पण हा एन्काउंटर ज्या वेळेला झाला तेव्हा वेगळं सरकार होतं, आता चौकशी समिती होऊन अहवाल सादर होऊन पोलिसांना जबाबदार धरणं हे प्रकरण घडण्याला आता नवं सरकार राज्यामध्ये आहे। विद्यमान सरकारकडून या बाबतीत आता काय अपेक्षा आहे, आपली काय मागणी करणार? काय गृहमंत्री बदलले का? गृहमंत्री बदलले की सरकारमधले मंत्री बदलले की सरकारमधला पक्ष बदलला? सरकारमध्ये त्याच पक्षाचं सरकार आहे। जे त्यावेळेस गृहमंत्री होते तेच गृहमंत्री आहेत, जे त्यावेळेस डीजी होते तेच आताही डीजी आहेत। हे तर म्हणजे सांगायचीच गरज नाही आहे कोणाला। हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं वाचवण्यासाठी झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांना कायद्यासमोर उभं केलं पाहिजे। जी अतुलजी, मग आता हे कोणाचं अपयश म्हणायचं? हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांचं अपयश आहे। बर, आता हे अपयश आहे की हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे, हेही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल ना। जी अतुलजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली यासाठी। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, आपण ऐकूया। वाचवण्यासाठी कुठेतरी पालकमंत्रीपद पण दिलं गेलं नाहीये असं ते म्हणतात। असं आहे की धनंजय मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे की जोपर्यंत बीडची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर संपूर्ण समाजाचं मन आणि जो गुन्हा झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जे लोक त्या ठिकाणी करतायत। तर आपण सध्या बातमी पाहत होतो ती म्हणजे बदलापूरमध्ये जे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण झालं होतं त्याबाबत आता चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय, ज्याच्यामध्ये 5 पोलिसांना जबाबदार धरलं गेलंय। पोलिसांनी वापरलेलं जे बळ होतं ते अनावश्यक आहे असं अहवालात नमूद केलंय। बदलापूरमध्ये चिमुरडीवर शाळेमध्ये जे लैंगिक अत्याचार झाले त्या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे दोषी ठरवला गेला, त्याचा एन्काउंटर सुद्धा झाला। ज्येष्ठ वकील असीम सरोदे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। सर, याबाबत आता आधी एन्काउंटर होणं, त्यानंतर आता चौकशी समितीकडून 5 पोलीस जबाबदार धरले जाणं, आपण कसं पाहता कायद्याच्या दृष्टीने याकडे? या प्रकरणाला राजकीय रंग आहे आणि राजकीय संदर्भ आहे हे आपल्याला नक्की लक्षात ठेवायला पाहिजे। त्यामुळे पोलिसांवर राग काढणं किंवा पोलिसांना जबाबदार धरणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे। नेहमी पोलिसांचा अशा प्रकरणांमध्ये बळी दिला जातो कारण की ते सोपं आहे, परंतु पोलिसांचा असा गैरवापर कोणी केला, कोणत्या राजकीय हेतूंसाठी पोलिसांना दबावाखाली आणून अशा प्रकारचं कृत्य करायला लावण्यात आलं, याची चौकशी झाली तरच हा चौकशी अहवाल पूर्ण स्वरूपात आला असं आपण समजू शकतो। त्यामुळे केवळ पोलिसांना सस्पेंड करायचं, पोलिसांना जबाबदार धरायचं हे पुरेसं नाही असं माझं मत आहे। हा रोख नेमका सर कुणाकडे असं म्हणायचं? कारण तेव्हाही गृहमंत्री तेच होते, आताही गृहमंत्री तेच आहेत। एकंदरीत हे फार संदिग्धता निर्माण करणारं आहे की आधी एन्काउंटर होतो त्यानंतर अशा पद्धतीने पोलिसांना जबाबदार म्हणून अहवालामध्ये नमूद केलं जातं। बघा, स्पष्टपणे हे म्हणण्यात आलेलं आहे की आदर्श शिक्षण संस्था नावाची जी संस्था आहे ती भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या काही लोकांची आहे, हे स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं राजकारण करणारे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा नाव घेण्यात आलं की ठाणे जिल्ह्याची प्रतिमा खराब होते आहे, तिथले मुख्यमंत्री तेव्हा होते, त्यामुळे त्यांना ते जास्त वाईट वाटत होतं की मी मुख्यमंत्री असलेल्या
परिस्थितीमध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या जवळ असं झालेलं आहे, त्यामुळे सुद्धा हे प्रकरण लवकर संपलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ मी बोलतोय तेव्हा लक्षात घेतला पाहिजे आणि त्या सगळ्या राजकीय लोकांना सुद्धा जबाबदार धरण्याची एक यंत्रणा किंवा चौकशी अहवाल तयार झाला पाहिजे. त्यांनी पोलिसांचा अशा प्रकारचा गैरवापर केलेला आहे. या संदर्भातली कुठली मागणी आपण करणार का सर? याबाबत कुठलं लेखी निवेदन याबाबत आपण देणार गृहमंत्र्यांना? गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्यांना आपल्याला देता येईल, पण माझं काय मत आहे की किती वेळा किती जणांनी त्यांना सांगायचं आणि किती जणांनी त्यांना निवेदन द्यायचं, कारण की अशा प्रकारच्या निवेदनांचा काही दखलच घेतली जात नसेल आणि नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलं जात नसेल तर मग अशा प्रकारे तक्रारी करून सुद्धा काय फायदा होणार आहे. आणि त्यामुळे जे राजरोसपणे लोकांच्या समोर आलेलं आहे की काही लोकांना वाचवण्यासाठी या माणसाला मारण्यात आलं, कारण की याला दोषी धरणं त्याच्यामुळे सोपं गेलं असतं आणि ते झालेलं आहे त्यांच्यासाठी सोपं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की पटापट जे फरार लोक होते ते हजर झाले आणि त्यांना जामीन सुद्धा झाला. त्या सगळ्या लोकांचा सहभाग राजकीय स्वरूपाचा आहे आणि त्याची तपासणी झाली पाहिजे. जी निश्चित. सिम सर, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.